आता येऊ नकोस. हॅलो, गुड मॉर्निंग गाईज. सकाळची वाजता आहे 6, सॉरी 6 नाही वाजते, 6:45 वाजते. मग करायला तुला जायचं आहे तर वातावरण मी आता नंतर दाखवतो. असं थंड थंड झालं आज. झालं तुम्हाला वातावरण बघता ते झाकून ठेवते. तुला मस्त गरम गरम देईल. बिछाण्याने काढली बघा तसेच. मस्त मॉर्निंगचा 7 वाजले. स्मशान पूजा वगैरे सगळी झाली आहे. आणि आंटीने हे असं काय म्हणतात त्याला, त्यांच्याकडे वेगळं काहीतरी बोलतात. म्हणजे काय माहिती आहे का, हे दाखवते समोरच्या कॅमेऱ्याने. हे असं आहे बघा. ह्याच्यात साखर आणि खोबरं आहे आणि शेव आहे आणि वाफवलेली आहे. काय म्हणतात बरं, आमच्याकडे पण करतात हे. पण जे त्यांनी हा नाश्ता दिलेला आहे असं. मग ह्याच्यात खोबरं आणि साखर आहे ह्याच्यामध्ये. आणि हे खायचं आहे आता. आणि मी उपमा केलेला. मग आंटीला उपमा दिला मी. आणि आंटीला उपमा दिला. आंटीने ॲक्च्युली काय होतं माहिती आहे का, मी आंटीला काय देते ना, तर माझ्या डिश वगैरे आंटीकडे असतात. मग आंटी त्याच्यात काय ना काय देतच राहतात मला. आणि मी काय केलं का, मी त्यांना काय ना काय देत राहते. म्हणजे आमचं देवाणघेवाण आहे. त्याच्यामुळे मग त्या काही बनवल्या का मग त्या मोस्टली इडली डोसा वगैरे असेल तर ते देतात. पिल्लं कुठं काय, कुठे जायचं आहे काय. मी आता लावणार आहे खिडकी. ठेवली येतात तिथं टेरेसला वरती. आणि इकडे फिरायला येते. इथे खाऊन पिऊन झालं का परत ती टेरेसला जाते. हेच तिचं चाललं आहे. आता मी हे खाते. आली ती परत आली. आता येऊ नकोस. बघितलं अशी करते. हेच चालू असतं तिचं कितीतरी वेळा. मला सारखं ते दरवाजा खोलायचा आणायचं हेच चालू आहे. नाश्ता करते. उपमा नंतर खाईल. हे गोड आहे ना, मला गोड आवडतं. नंतर भेटूया. मस्त नाश्ता झाला. कचरा टाकून आले मगाशीच. तरी गाडी फिरतेच आणखी. काल ना मला डीमार्टला गेलेली ना, मला एक वस्तू घ्यायची होती. मी तुम्हाला सांगितलं ना, ॲक्वागार्डसाठी एक्सटेन्शन बोर्ड ते घ्यायचं होतं. हे बघा, हे आणलं आहे 179. तर माझं काय झालं माहिती आहे, ॲक्वागार्ड लावलं आहे मी, पण कनेक्शन होतं तिथे, पण ते लूज आहे. पण त्याच्यामुळे ना त्याला प्रॉब्लेम येऊन जाईल ना पुढे जाऊन. तर मी हे आणलं आहे आणि त्याच्यासाठी मला सेपरेट कनेक्शन करायचं आहे. पण सध्या मला तो नळ लावायचा आहे. आणखी बरीच कामं आहेत. आता हे भिंतीचं वगैरे तुम्हाला दिसतं कुठेतरी पाणी लीक होत असेल भिंतीमध्ये, म्हणून ते तसं होतं. आता मी कलर लावलेला तेव्हा म्हणजे चांगलं झालेलं. कलर मी लावलेला 5,000 रुपये घेतलेले त्यांनी, 5 का 6,000 रुपये. ते सगळं मी चांगलं केलेलं. पण आता परत तसंच झालं ते. तर मग त्याच्यानं आधी काय मी जास्त लागत नाही. म्हणजे आता दिनेश पण बोलला आता काही करायचं नाही आपल्याला, ते राहू दे तसंच. मग तो नळ तुटला आहे तो. आता तो नळ तुटला आहे, तुम्ही बोलाल की तो लावता येत नाही का. लावायला काय नाही, लावेल. पण मला तो नुसता नळ नाही लावायचा आहे. तर त्याच्यामध्ये ते असतं नाही का, गरम पाण्याचं थंड पाण्याचं असं सगळं ते असतं, तो सेट असतो तो लावायचा आहे.
तर मग त्याच्यासाठी मी ते ठेवून दिलं आहे. थोडंसं प्रॉब्लेम आहे म्हणून ते ठेवून दिलं आहे. तरी बाथरूमचं माझं बरंच काम आहे, कारण का बाथरूममध्ये पण ना त्याने बिल्डरने काही बरोबर केलेलं नाही आहे, तर म्हणून ते तसं राहिलेलं आहे माझं. आणि मी ते कनेक्शन वगैरे राहिलेत, मग त्याच्यासाठी ना मी सध्या हे घेऊन आले. मग झालं तर ते एकदाच काम आम्ही करून टाकू, ते कनेक्शनचं बाथरूमचं वगैरे सगळं. त्याच्यामुळे मी आणलं. पण छान आहे हे, 179ला बरं आहे. आणि ॲक्वागार्ड लावायला आलेलं ना, त्याला मी सांगितलं, त्याने एकदम लो क्वालिटीचं आणलं, ते लगेच खराब झालं माझं. चला बघूया आज दिवसभरात काय होतं. माझं आजचं काय जेवणाचं हे नाही आहे, कारण का त्या दिवशीचं चिकन, त्या दिवशी म्हणजे रविवारचं राहिलेलं गरम करून ठेवलेलं मी, ते चांगलं आहे तसं. बघू, खाल्लं तर खाल्लं, नाही तर नाही, तसं पण मी काय खात नाही. बघूया संध्याकाळी काय शांत होऊन नंतर बघूया. संध्याकाळचे वाजले आहेत आता 6 आणि यश आलेले. यशने येताना ब्रेड आणले. आता ह्या ब्रेडचं याला काय बनवायचं, तर आता माझ्याकडे चीज आहे, बटर आहे, तर आणि हे सिझलिंग आहेत हे सगळे. आता हे सगळं घेते आणि त्याला काहीतरी मस्त पदार्थ बनवून देते, म्हणजे तो खाईल आणि शांत बसेल, नाही तर मग माझा जीव खाईल. हे बघा, चिली फ्लेक्स आहे वगैरे, हे दाखवलं काल तेच आहे. आता ह्याच्यामध्ये माझ्याकडे पिझ्झा सॉस पण आहे, चीज आहे. आता मी काय करेल माहिती, हे मधून कट करेल, त्याच्यात सगळं लावेल आणि त्याला असं मस्त गरम करून देईल, म्हणजे एक पिझ्झा टाईप होऊन जाईल मस्तपैकी. तर आता ते करते. चहा नाही केलेला आणखी, तर चहा पण करेल. हे आधी करून देते, त्याला भूक लागली जाऊन. हे बघा, हे पाव आहेत ना, आता हे खरं सगळंच हे करणार होते, पण नाही होणार मला, पण आता हे 2-2 पावाचं करते. पाव एकदम सॉफ्ट आहेत, फ्रेश आहेत, त्यांना काय म्हणतात मला. आणि आता आपण हे मधून कट करूया असे. सुन लो मेरी जाना, मेरी जाना. हे बघा, असे केलेत. आता हे 2-2 पावाचे आता ह्याच्यामध्ये आपण लावूया लागते. हे बघा, असं बटर लावलं सगळ्या पावांना. तर ह्याच्यात आपण टोमॅटो, कांदा पण लावायचा, कांदे टाकायचे, थोडीशी टेस्ट येते. मी असेच टाकले. आणि ह्याच्यावरतीच आपल्याला आता टोमॅटो पण लावायचे. पोरांना असं करून दिलं ना, बरोबर खातात. त्याच्यात चव लागली ना तोंडाला, त्याच्यामुळे दुसरं काय नाही. मला वाटलं एकच कमी पडतो की काय. चला, आता ह्याच्यावरतीच आपल्याला आपला शेजवान सॉस टाकूया. जैसे मिले हो दूल्हा दुल्हन, ह्याला म्हणतात जुगाड. आता ह्याच्यावर आपण ना चीज टाकूया. हे बघा, आता ह्याच्यात आपण हे सगळे सिझनिंग टाकूया. पेट्रोलला ठेवूया, ठेवूया. आता टाकूया बटर.
गडबड 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 गडबड. आणि मग ह्याच्यावर हा पाव आहे ना असा घ्यायचा, असा ठेवायचं आणि ह्याच्यावरती नंतर बघूया काय होतं. आता पलटी केलं त्याला, पण चीज मेल्ट झालं पाहिजे ना. त्याच्यात बीट वगैरे असेल ना कारण ते मुलं खाते, ते चीज खाली सांडलं तर म्हणून ते चिटकलं. सॉरी. हां, त्याच्याबरोबर आपण त्याला सॉस घेऊ कारण का तो आता परत हे नाही खाणार. राजे येते आमचे राजे. बघूया केचप देऊया, हा पण कमी पडेल त्याला. बघा काय बोलू. यश हे घे, हे काय एक्सप्रेशन दाखवायच करतात आणि आम्ही बघा काय करतो. माझ्याकडे याच्यापेक्षा मोठं पातेलंच आहे, सगळं काय काय भरून बघू. आता हे सांगली भरला का साहेब बोलतील, नाही तर कप नाही भरला. चहा घेतात, चहा घेऊया आणि हे ह्याच्यात होईल. इश्क है ये, पटापट खाऊया, दिवाबत्ती लावायचे आता. आणि अशा तऱ्हेने नाश्ता झालेला आहे. आता बघूया संध्याकाळचं. चिकन गरम होतं आहे, एकीकडे मिसळ कालची गरम होती आणि भात लावला. हे असं झालं. जरा मी शांत बसली. यशला वाटलं का आज जेवण बनवतात एकटीला. काय बाई पोरं गरम झालं, हे बंद कर. मला वाटलं आत्ता त्याने पाव वगैरे खाल्लं असं तर भूक नाही लागणार, पण नाही. जरा शांत बसले का त्याला असं झालं आज काही काम नाही वाटतं आईला. तसं आता मी फक्त भात जेवणार आहे चिकन बरोबर आणि हा पाव खाणार आहे. पाव आणि कालची मिसळ मस्त. आणि अशा तऱ्हेने आजचा ब्लॉग झालेला आहे. आणि उद्या तुमच्यासाठी एक सरप्राईज आहे. बघूया. उद्या पाडवा आहे. सगळ्यांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. आजपासूनच आत्ताच देते मी तुम्हाला ना. चला सॉरी मध्ये चालू. आता उद्या बघूया काय होईल. उद्याचा मी तुम्हाला सांगेन काय होतं ते. अशा तऱ्हेने आजचा दिवस गेलेला आहे आणि आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अशा तऱ्हेने आपण उद्या भेटूया. गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा आजपासूनच, म्हणजे तुम्हाला आधी देते मी. पाडवा तर उद्या आहे, तरच देते. बाय, टेक केअर.